एव्हरीवन. आजपर्यंत आपण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधील एकूण 12 साऊंड शिकलो आहोत. आज आपण शिकणार आहोत ट्रिकी वर्ड्स किंवा साईट वर्ड्स. ट्रिकी वर्ड्स किंवा साईट वर्ड्स हे थोडे नॉटी असतात, म्हणजेच खट्याळ असतात. ते फोनिक्स रूल ऐकत नाहीत, त्यामुळे आपण त्यांना वाचताना फोनिक्स साऊंडचा वापर करू शकत नाही. त्यांना आपण एकदा बाय हार्ट म्हणजे पाठांतर करून आणि फोटोसारखं सारखे बघून लक्षात ठेवावे लागतात. आज आपण शिकणार आहोत 5 ट्रिकी वर्ड्स. त्यातील पहिला आहे आय. आय आय म्हणजे मी. आय लेटर हे शाय म्हणजे लाजाळू असतं, त्यामुळे आपण त्याला जेव्हा ट्रिकी वर्ड किंवा साईट वर्ड म्हणून वापरतो तेव्हा ते कायम कॅपिटल आय मध्येच लिहिलं जातं. आता दुसरा साईट वर्ड आहे ही. HE ही. HE ही. ही म्हणजे तो. ही इज अ बॉय. तिसरा साईट वर्ड आहे शी. SHE शी. SHE शी. शी म्हणजे ती. शी इज अ गर्ल. नेक्स्ट साईट वर्ड आहे द. THE द. THE द. द म्हणजे तो, ती, त्या अशा स्पेसिफिक वस्तू दाखवण्यासाठी आपण द चा वापर करतो. शेवटचा साईट वर्ड आहे वी. WE वी. WE वी. वी म्हणजे आपण सगळे. वी आर अ हॅपी फॅमिली. साईट वर्ड्स हे लक्षात ठेवण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा तो वर्ड बघायचा आहे. कुठला वर्ड आहे, मग तो मोठ्याने वाचायचा आहे. THE द. THE द. आता कवर म्हणजे काय करायचं, आपण त्याला हाताने झाकायचा आणि आपण म्हणायचं THE द. THE द. आता तो कवर करून दुसऱ्या एका नोटबुक मध्ये लिहायचा आहे. THE द. THE द. आणि शेवटी तो आपण चेक करायचा आहे की त्याचं स्पेलिंग बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने तुम्ही अवघड ट्रिकी वर्ड सुद्धा लक्षात ठेवू शकता. थँक्यू.